या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नवगुण भक्ती नवविधा भक्तीविषयी सुरुवात केली होती। तर नवविधा भक्ती नेमकी काय आहे, त्याची सुरुवात कशी होते, हे 9 प्रकार भक्तीचे कशा पद्धतीने आहेत आणि ते आपण कसे स्वीकारले पाहिजे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। जर आवडलं तर लाईक करा आणि असेच भक्तीपर व्हिडिओज दुसऱ्यांनाही माध्यमे कळावं यासाठी शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर हे नवगुण भक्ती काय आहे, तर श्रीमद भागवतात वर्णन केलेल्या नवधा भक्तीचे श्री प्रल्हादजी हे आदर्श होते। जेव्हा हिरण्यकश्यपूने विचारले की तुम्ही इतके दिवस गुरुजींकडून जे काही वाचले आहे, जो काही अभ्यास केला आहे, ते तुम्ही वाचलेल्या धड्यांपैकी कोणाला श्रेष्ठ समजता हे मला सांगा। तेव्हा श्री प्रल्हादजी म्हणाले, भगवान विष्णूचे नाम रूप गुण आणि प्रभाव यांचे श्रवण जप आणि स्मरण करणे आणि भगवंताच्या चरणांची सेवा उपासना आणि आराधना आणि सेवक मित्र आणि स्वतःला भगवंताला शरण जाणे ही 9 प्रकारची भक्ती आहे। या 9 प्रकारची भगवान विष्णूची भक्ती जर मनुष्याने केली असेल तर तो मी निश्चितच उत्तम अभ्यास मानतो। श्री प्रल्हादजीने सांगितलेल्या 9 गुणी भक्तीचे हे सर्व प्रकार परमप्रेमी अनन्य भक्त श्री भरतजींमध्ये आढळतात। भरतजी हे सद्गुण ज्ञान अलिप्तता त्याग आणि अनन्य शुद्ध आणि निस्वार्थ प्रेमाने संपन्न भक्त होते। श्री तुलसीदासांनी त्यांच्या रामचरित मानसात ठिकठिकाणी त्यांचा महिमा गायला आहे। श्री रामचरित मानसामध्ये जेथे जेथे भरताचे चरित्र दिसते। तर मग हे नवगुण भक्ती कशा पद्धतीने मिळवली जाते। भक्ती हे एकमेव साधन आहे जे प्रत्येकजण सहज करू शकतो आणि ज्यामध्ये सर्व मानवांचा अधिकार आहे। या कलिकालामध्ये भक्तीसारखा आत्ममोक्षाचा दुसरा मार्ग नाही, कारण ज्ञान योग तपश्चर्या यज्ञ इत्यादी ह्यावेळी प्राप्त होणे फार कठीण असते व यावेळी योग्य सहाय्यक योग्य मदत करणारं साहित्य वगैरे मिळणेही कठीण असतं। म्हणून मनुष्याने केवळ भगवंताची भक्ती करण्याचे साधन करण्यास वचनबद्ध व तयार असले पाहिजे। जर आपण विचार केला तर जगात धर्म मानणाऱ्या सर्व लोकांपैकी बहुतेक लोक देवाच्या भक्तीला प्राधान्य देतात। आता आपण विचार केला पाहिजे की देव म्हणजे काय आणि त्याची भक्ती म्हणजे काय। जो सर्वांचा अधिपती सर्वज्ञ सर्वशक्तिमान, ज्याचा कायदा न्याय आणि नैतिकता आहे, जो सर्वांचा साक्षी आहे आणि जो सर्वांना शिक्षण बुद्धी आणि ज्ञान देणारा आहे, जो तिन्ही गुणांच्या पलीकडे असूनही तो आहे, नुसत्या खेळाने गुणांचा उपभोग घेणारा, ज्याची भक्ती मनुष्याला सर्व दुर्गुणांपासून मुक्त करते, दुष्कर्म आणि दुःखांपासून मुक्त होऊन परम पावन होतो, जो अव्यक्त असूनही जीवांवर दया करतो आणि वेळोवेळी प्रकट होतो, देव मानव इत्यादी सर्व रूपांमध्ये जीवांच्या कल्याणासाठी धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि भक्तांना आश्रय देण्यासाठी केलेल्या कृतीद्वारे म्हणजेच प्रत्यक्ष रूपात प्रत्यक्ष प्रकट होऊन तो भक्तांना त्याप्रमाणे प्रदान करतो। त्यांची इच्छा ते दर्शन देऊन आनंद देतात आणि जे सतयुगात श्रीहरीच्या रूपात, त्रेतायुगात श्रीरामाच्या रूपात आणि द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात प्रकट झाले, ते प्रेमळ शाश्वत अविनाशी विज्ञान आनंद घन सर्वव्यापी हरी देव मानावे। आता आपण विचार केला पाहिजे की भक्ती म्हणजे काय। तर महर्षी सांडिल्यांनी म्हटले आहे, सा परानुरिक्तिरीश्वरे, भक्ती ही भगवंताची परम ममता म्हणजेच परम प्रेम आहे। देवर्षी नारदांनी हे भक्तिसूत्रात म्हटले आहे, सा त्वस्मिन परम प्रेम रूपा, त्या भगवंतामध्ये अतिप्रेमाचे रूप म्हणजे भक्ती, अमृत स्वरूपाच आणि ती अमृताचे रूप आहे। अशा प्रकारे आणखी बरेच शब्द सापडतील। यावरून असे दिसून येते की भगवंतातील परमप्रेम हेच अमृत आहे, तीच खरी भक्ती आहे। व्याकरणाच्या दृष्टीने भक्ती शब्दाचा अर्थ सेवा असा आहे। असे जर म्हणायचे तर भक्ती हा शब्द भज सेवाम या मुळापासून बनलेला असल्याने तसे म्हणणे योग्य, पण प्रेम हे सेवेचे फळ आहे आणि भक्तीच्या साधनाची अंतिम मर्यादा आहे। ज्याप्रमाणे झाडाची परिपूर्णता आणि वैभव हे केवळ फळ देण्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे भक्तीची परिपूर्णता आणि वैभव हे भगवंतावर परम प्रेम करण्यात आहे। प्रेम हे त्याचे शिखर आहे आणि सेवा केवळ प्रेमासाठी केली जाते। म्हणून वास्तविक भक्ती म्हणजेच भगवंतावर अन्यांना प्रेम असणे होय। मग हा जो भक्तीचा मार्ग आहे तो करण्याचा अधिकार नेमका कोणाला, तर सर्व प्राणीमात्रांना देवाची उपासना करण्याचा अधिकार आहे एवढेच असले तरी, कारण हनुमान जामवंत गजेंद्र गरुड काक भुशुंडी जटायू यासारखे पशुपक्षीही भगवंताच्या कृपेने परमधाम पावले आहेत, परंतु मनुष्याखेरीज इतर प्राणी पक्षी इत्यादींमध्ये ज्ञान व साधन नसल्यामुळे ते भगवंताची भक्ती करू शकत नाहीत। म्हणूनच
धर्मग्रंथांनी मानवाचा ईश्वर भक्तीचा अधिकार स्पष्ट केला आहे. देवाच्या भक्तीमध्ये वय आणि सौंदर्याची किंमत नाही. ज्ञान, संपत्ती, जात आणि सामर्थ्य हे देखील महत्त्वाचे नाही. आणि देवाला नैतिकता आणि सद्गुणांची फारशी पर्वाही नाही. तो फक्त प्रेम पाहतो. शिकारीचे आचरण काय होते, ध्रुवचे वय काय होते, गजेंद्रला कोणते ज्ञान होते, विदूरची श्रेष्ठ जात कोणती होती, यादवपती उग्रसेनचा काय प्रयत्न होता, कुब्जाकाला इतके सुंदर स्वरूप का होते, सुदामाकडे कोणती संपत्ती होती. भक्त प्रेमी माधव केवळ भक्तीनेच तृप्त होतो, गुणांनी नाही. भक्तीच्या प्रभावाने नैतिकता आणि सद्गुण भक्तांमध्ये उत्स्फूर्तपणे येतात, पण नैतिकता आणि सद्गुणांना भगवंताच्या भक्तीमध्ये तितकेसे महत्त्व नसते. परंतु यावरून हे समजू नये की भगवंताच्या भक्तीमध्ये सद्वर्तनाची आणि सद्गुणांची गरज नाही. ज्याप्रमाणे आजारी व्यक्तीला रोगमुक्त होण्यासाठी औषध घेणे हे सर्वात महत्त्वाचे असते, त्याचबरोबर आहाराचीही आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जन्ममृत्यूच्या व्याधीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताची भक्ती हे सर्वोत्तम औषध आहे. सदाचार आणि सद्वर्तनाचे सेवन हा आहार आहे. प्रापंचिक रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी औषधे घेताना रुग्णाने आहाराकडे लक्ष दिले नाही तर त्याचा आजार अनेकदा बरा होत नाही. पण आहारात सद्वर्तनाचा व चांगल्या गुणांचा अभाव असला तरी भक्तीच्या औषधी सेवनाने रोग बरा होतो. कारण भक्तीच्या रूपातील औषध हे आहारपूरक म्हणूनही काम करते. एवढेच नव्हे तर वाईट अन्नाच्या सेवनाने निर्माण होणारे जे विविध प्रकारच्या दुर्गुणांचा व दोषांचा नाश होऊन सदाचार व सद्गुणांच्या रूपाने आहार निर्माण केल्यानेही भगवंताची भक्ती होते आणि रोगाची पाळेमुळे कायमची उखडून जातात. म्हणून भगवंताची भक्ती हेच परम औषध आहे. मग असे भक्तीचे प्रकार तरी आहेत नेमके किती? तर भक्तीचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक साधना स्वरूप, ज्याला वैद्य आणि नवधा असे म्हणतात, आणि दुसरं साधना स्वरूप, ज्याला प्रेमा, प्रेमलक्षण इत्यादी नावाने ओळखले जाते. यामध्ये नवधा म्हणजे साधन आणि प्रेम म्हणजे शेवट. आता विधिनिष्ठ भक्ती कोणाच्या नावावर आहे याचा विचार केला तर असे प्रतिसादात सांगितले जाते की ज्या भावनेने स्वामी तृप्त होतात त्या भावनेने स्वामींचे समाधान होऊ शकते असे म्हणता येईल. आज्ञेप्रमाणे वागणे याला वैध भक्ती म्हणतात. शास्त्रात त्याचे अनेक प्रकार आहेत, लक्षणांचे वर्णन केलेले आहे. आणि श्रीमद भागवतातही प्रल्हादजी म्हणाले आहेत की भगवान विष्णूंचे नाम, रूप, गुण आणि प्रभाव यांचे जो श्रवण, जप आणि स्मरण करणे आणि भगवंतांच्या चरणाची सेवा, पूजन आणि आराधना करणे आणि सेवक, मित्र, स्वतःला शरण जाणे हे 9 भक्तीचे प्रकार आहेत. अशा रीतीने धर्मग्रंथात भक्तीची अनेक प्रकारची वैशिष्ट्ये सांगितली आहेत, परंतु चिंतनात, तत्वात फरक नाही. सर्वाचा अर्थ जवळपास एकच आहे की ज्या भावनेने आणि आचरणाने तो संतुष्ट होतो त्याच भावनेने आणि आचरणाने ओतप्रोत होऊन सद्गुरूंच्या आज्ञेनुसार वागणे म्हणजे भक्ती. मग प्रल्हादांनी श्रीमद भागवतात वर्णन केलेल्या नवधा भक्तीबद्दल तिचे स्वरूप, पद्धत, उद्देश, कारण, परिणाम आणि उदाहरणे सांगितली आहेत. आणि वरीलपैकी एकही नवधा भक्ती योग्य रीतीने केल्याने व्यक्ती सर्वोच्च पदाची प्राप्ती करते. जर असेच भक्तीपर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक, शेअर करा आणि अशीच भक्ती इतरांनाही कळावी त्यासाठी शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे अध्यात्म.